हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा व्हिडिओ आहे, आता येणार आहे अमावस्या, दश अमावस्या, आषाढी अमावस्या असेही म्हणले जाते. त्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला दीपपूजन कसे करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दीपपूजन केल्याने आपल्या घरातली जे अंधार आहे ते उजेडाकडे घेऊन जाण्याचं दीप काम करत असतो. त्याच्यामुळे दश अमावस्या असेही म्हणले जाते आणि त्या अमावस्याला आपण गतहरी अमावस्या असेही म्हणले जाते. गतहरी अमावस्या म्हणजेच आपल्या जीवनातली निगेटिव्हिटी आपली दूर करून जे आपण सगळं काय हरणारी, आपलं दुःख दूर हरणारी अशी गतहरी अमावस्या म्हणली जाते. काही लोक या अमावस्याला गटारी अमावस्या असेही म्हणतात, पण ती गटारी अमावस्या नसून ती गतहरी अमावस्या असे आहे. ही अमावस्या येणार आहे 24 जुलैला 2025. 24 जुलै या दिवशी गुरुवार आहे. गुरुवारी ती अमावस्या आहे. गुरुवारी अमावस्या 4:43 पासून ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 6:15 पर्यंत आहे. त्याच्यामुळे आपल्याला भरली अमावस्या ही गुरुवारीच आहे. गुरुवारीच आपल्याला अमावस्या, भरली अमावस्या म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. त्या दिवशी आपल्याला गुरुपुषामृताचा पण योग आहे. गुरुपुषामृताचा योग असल्यामुळे आपल्याला गुरुपुषामृताच्या दिवशी आपल्याला सोनं खरेदी करायचं असतं. ते आपल्याला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. दीपपूजन केल्याने, आपल्या आयुष्यातले दीपपूजन केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. आपण अशी दिव्याला प्रार्थना करायची की आपल्या घरामधली जी अंधार आहे तो अंधार आपला समाप्त होऊन आपल्याला ज्ञानाच्या उजेडाकडे घेऊन जाण्याची अशी ही अमावस्या आहे. या अमावस्याच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते. दिवे आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे घ्यायचे असते, पण मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी घरातले थोडेच दिवे घेत आहे, कारण अमावस्याच्या दिवशी आपण सगळे दिवे आपल्याला पूजायचे असतात. त्यामुळे आपण घरातले सर्व दिवे घ्यायचे, त्या दिव्याला स्वच्छ करून पुसून घेऊन आपण त्या दिव्याची पूजा करायची आणि कणकेचे दिवे करायला विसरायचे नाही. त्या दिवशी आपण कणकेचे पण दिवे बनवत असतो. आमच्याकडे कणकेचे दिवे पूजले जातात आणि त्या दिवशी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करून अमावस्याच्या आपल्या जेवढ्या पूजा आहे तेवढ्या पूजा आपल्याला करून घेऊन ही पूजा करायची आहे. कोणी सकाळी पूजा करतं ही, कोणी सायंकाळी, पण सायंकाळीच केलेली पूजा ही चांगली असते, कारण सायंकाळी आपले 6च्या नंतर केल्याने आपली लक्ष्मी आगमनाचा टाईम असतो. त्या सायंकाळच्या टायमाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी आगमन करत असते. त्यामुळे त्या दिव्याच्या साक्षीने आपण लक्ष्मीचं वेलकम करायचं असतं. आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्याचं आपल्याला वेलकम करण्यासाठी आपण ह्या दिव्याची पूजा करूनच श्रावण महिन्याला आपण वेलकम केलं जातं, कारण श्रावण महिना पुढे आहे. त्याच्यामुळे आपण दिव्याची पूजा करून श्रावण महिना आपल्या आगमन आपल्या श्रावण महिन्याचं होत आहे. दिव्याची पूजा करत असताना दिव्यामध्ये अग्निदेवतेची पण पूजा केली जाते. दिव्याला आपण अग्निदेवता पण असं मानले जाते, कारण ज्योती ही आपली माता पार्वतीची पुत्री आहे. त्याच्यामुळे आपल्याला दिव्याची पूजा चांगल्या प्रकारे आपल्याला विधिवत करायची आहे. आता ह्या दिव्यामध्ये मी अशी वात वाहून घेत आहे. ही वात एकच आहे, कारण ही पिढ्याची वात आहे. 2.5 आणि 5 असे आपण पिढ्याच्या वाती बनवत असतो. त्याच्यामुळे मी एकच वात घेतली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसे जमेल तसे 2, 1 असे घेऊ शकता तुम्ही. आणि ही वात मी आता याच्यामध्ये छान अशी ओवून घेते. सगळ्या वात्या ओवून घेते आपल्या अगरबत्तीच्या सहाय्याने. तुम्हाला जर असं जर ओवायला अवघड जात असेल तर तुम्ही मधलं जे फूल आहे, आपण जे दिव्यातलं जे फूल आहे ते फूल तुम्ही बाजूला काढून त्या फुलामध्ये तुम्ही वात ओवून घेऊ शकता. आणि आपल्याला दिव्याला देण्यासाठी आसन आपण तुम्ही लाल कलरचं किंवा हिरव्या कलरचं कोणतंही आसन घेऊ शकता. आणि दिव्याला आसन द्यायचंच, कारण दिव्याला आसन देण्यासाठी मी खाऊच्या पानावर थोडीशी तांदळाची रास आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर मी आता हे दिवे प्रज्वलित करणार आहे. दिवे प्रज्वलित करत असताना आपल्याला मंत्र बोलायचा असतो. शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा या मंत्राचा आपल्याला जप करत आपल्याला ही पूजा करायची आहे. आपण कोणतीही पूजा करत असताना, व्रत वैकल्य करत असताना आधी दिव्याच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करत असतो, कारण दिव्याच्या साक्षीने पूजा केलं म्हणून असं मानलं जातं. कारण दिवा लावून पूजा केल्याने आपल्याला साक्षीला आपल्याला पितृ नाही, त्याच्यामुळे आपला दिवा साक्षी असतो आपल्या पूजेला, आपल्या व्रत वैकल्य कोणतेही व्रत करत असताना. त्याच्यामुळे आपण दिव्याला आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी ही आपल्याला दश अमावस्या साजरी केली जाते. या अमावस्याला आषाढ अमावस्या असेही म्हणतात. या अमावस्याच्या दिवशी आपल्या दिव्याची आभार मानण्यासाठी आपण ही अमावस्या साजरी करत असतो. हे दिवे आपल्याला इथे छान प्रकारे असे पूजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे
आपल्या घरातला अंधार नष्ट होतो आणि आपल्याला कणकेचे दिवे बनवून आपल्या मुलाबाळावर आपण छान प्रकारे असं ओवाळून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे आपल्या मुलाबाळावर येणारी निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा होत असते आणि आपल्या मुलाला नजरेतून ही मुक्तता मिळते. आणि अमावस्याच्या दिवशी आपला कोणत्या दुसऱ्या पण सेवा असतात, कारण अमावस्या ही वेगवेगळ्या प्रकारची अमावस्या येत असते, कधी दश अमावस्या तर कधी कोणती. त्याच्यामुळे आपल्याला ज्या अमावस्या ज्या दिवशी आहे त्याच सेवा आपल्याला करायच्या आहेत. आज आहे दीप अमावस्या, त्याच्यामुळे आपल्याला दीपाचीच पूजा करायची आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि आपल्याला तुपाचा एक दिवा पण लावून घ्यायचा असतो, तुपाचा दिवा. आणि आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याला खूप काय सेवा करायच्या असतात, कारण चातुर्मास सुरू आहे आणि श्रावण पण येणार आहे. आपल्याला तुळशीपाशी दिवा लावायचा आणि या दिवशी आपल्याला पित्रासाठी पण दिवा लावायचा असतो, कारण आपल्या यमदूत गेलेली असते आपली पितृदेवता, तिथं त्यांच्यासाठी जाण्यासाठी उजेडात त्यांनी जावं आणि त्यांचं आत्म्याला शांती मुक्तता मिळो म्हणून आपल्याला दिवा लावायचा असतो. त्यांच्यासाठी दिवा लावण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा असतो. तो दिवा आपल्याला पितृदेवतेचा आभार मानण्यासाठी तो दिवा आपण घरामध्ये लावायला. सगळ्या दिव्यामध्ये तेल टाकून घेऊन मी आता हे दिवे प्रज्वलित करून घेते. आणि या दिव्याला आपण हळदी कुंकू फूल आपला जसं जमल तसं तुम्ही आपण दिव्याची पूजा करून घ्यायची, कारण जास्त डेकोरेशन वगैरे नाही केलं, मी साधं सिंपल केलं आहे, कारण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून घरातले 5 दिवे घेतले. पण 5 दिवे घ्यायचे नाही, जेवढे दिवे आपल्या घरामध्ये आहेत तेवढे दिवे आपण घ्यायचे. एकही दिवा ठेवायचा नाही, कारण आपण कोणतीही सेवा करत असताना वेगवेगळे दिवे आपण लावत असतो. त्यांची पूजा आज मांडली जाते, कारण दिवे हे आपल्याला खूप काय मदत करत असतात. आपल्याला जर घरामध्ये एखाद्या वेळेस लाईट वगैरे गेली असली तर आपण दिवा लावूनच आपल्या घरामध्ये उजेड करत असतो. त्यांचे आभार मानण्यासाठी आजची ही पूजा असते. गावाकडे खेडेगावामध्ये पहिले लाईट नव्हती, त्याच्यामुळे तो दिवे लावूनच त्यांनी पूर्ण प्रपंच केलेला असतो, त्यांचा पूर्ण संसार त्यांनी त्या दिव्याच्या आधारावर केलेला असतो. गावाकडे आपल्याला आपण रॉकेलवर जे दिवे लावत असतो त्याची पण आपल्याला आज पूजा करायची असते, पण ते आता काय भेटत नाही. ज्याच्याकडे आहे त्यांनी तुम्ही त्या रॉकेलच्या दिव्याला ते कंदील म्हणलं जातं, ते कंदीलची पण आपल्याला आज पूजा करायची असते, कारण आपल्याला त्या दिव्याने आपल्याला खूप काही मदत केलेली असते, खूप काही आपल्याला दिलेलं असतं. त्या दिव्याला आपण धन्यवाद मानण्यासाठी आपण जेवढे दिवे आपल्याला आपल्या व्रतवैकल्य करत असताना आपल्याला मदत केलेली आहे त्यांची आपल्याला आज आभार मानून सेवा करायची आहे. आता मी छान असे दिवे प्रज्वलित करून घेते. एक दिवे प्रज्वलित करून घेऊन त्यांना फूल अक्षदा अर्पण करून आणि आपल्याला निवेद्य आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा खोबरेचा आपला जसा जमल तसा यथाशक्ती तुम्ही जसं जमल तसं तुम्ही नैवेद्य कोणतेही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. दुधाचा ठेवा तुम्ही, मुरमुऱ्याचा ठेवा तुम्ही, कोणताही नैवेद्य ठेवा, खडी साखरेचा ठेवा, फुटाण्याचा ठेवा, नैवेद्य कोणताही तुम्ही ठेवू शकता. काही ठिकाणी नैवेद्यामध्ये पुरण पोळी असे गोड पदार्थ बनवले जातात, त्यांनी अशी काही ठिकाणी खूप छान अशी विधिवत अमावस्या केली जाते, पण आमच्याकडे असं पुरणपोळ्या वगैरे बनवत नाही. त्याच्यासाठी मी दुधाचा नैवेद्य ठेवणार आहे. तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही कोणताही नैवेद्य ठेवू शकता. छान प्रकारे असे समय तुमच्याकडे मोठा समय असले तर त्या समयाची पण तुम्ही अशी आज पूजा करू शकता. त्यांना असं गजरा वगैरे वाहून तुम्ही त्याची पण छान अशी पूजा करू शकता. आणि आज उंबरट्याला दिवा लावायला विसरायचं नाही. उंबरट्याला दिवा लावून घ्यायचा, उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं. आणि आपल्याला होईल तेवढी आज लक्ष्मीच्या पण सेवा करायच्या आहेत. लक्ष्मीची सेवा करता असताना आपण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचं. 16 वेळेस जर तुम्हाला जमला नाही म्हणायला तर तुम्ही एक वेळेस विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता. आणि या दिवशी आपल्याला स्वामीची स्वामीची माळा, स्वामीची आपल्याला होईल तेवढी सेवा करून घ्यायची, कारण त्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या सेवा घडत आहेत. कारण केंद्राच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही वेगवेगळ्या सेवा आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत. मग स्वामीला पण आपण आज आभार मानून घ्यायचं, कारण त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या सेवा नित्य पठण वगैरे करायला भेटत आहे. माझ्या तर आयुष्यामध्ये स्वामीमुळेच माझ्या आयुष्यामध्ये खूप काही सेवा नवीन आलेल्या आहेत. आणि मी असं छान प्रकारे सगळ्या दिव्याला फुलं अर्पण करून घेतले आणि कृतज्ञता व्यक्त करून घेतले. दिव्याला प्रार्थना केली, देवा तुम्ही दिवे ज्योती तुम्ही जे तुमच्या प्रकाश तुम्ही त्या दिव्याने दिला आहात, तुमच्या सगळं ब्रह्मांडाला तुमच्या दिव्याने जे प्रकाश दिला आहात तसाच प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये माझ्या परिवाराच्या सगळ्या कामामध्ये यश येवो आणि माझ्या घरामध्ये अंधार नष्ट होऊन उजेडाकडे जाण्याचा प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मला दाखव आणि माझ्या घरातली दुःख दरिद्र दूर होऊन ज्ञानाच्या मार्गाकडे जाण्याचा मला आशीर्वाद दे. माझ्या मुलाबाळावर सदैव तुझा आशीर्वाद राहो. माझ्या मुलाबाळाच्या आयुष्यामधला सर्व अंधार नष्ट करून तू त्यांना ज्ञानाच्या मार्गाकडे घेऊन चला, अशी प्रार्थना देवीला केली. तुम्ही पण यथाशक्ती जशी जमेल तशी तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि मी जशी जमेल तशी साधी सोपी सेवा केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्नही केला आहे, कारण जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
मी अशी अगरबत्ती त्या वळून घेऊन अगरबत्तीच्या स्टँडमध्ये अगरबत्ती लावून घेतली, नैवेद्य दाखवून घेतलं आणि नैवेद्यासाठी मी बाजूला पाणी पण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही असं छान प्रकारे पूजा करू शकता. रांगोळ वगैरे सगळं आपल्याला टाकून पूजा छान करायची आहे. रांगोळ आणि त्या दिवशी आपल्याला शेगडीची पण पूजा करायची आहे. आपल्या गॅसच्या शेगडीजवळ आपल्याला एक दिवा पी लावायचा आहे, कारण ते पण आपली अग्निदेवता आहे. शेगडी पण आपली अग्निदेवता आहे, म्हणून आपण अग्निदेवताला ची पूजा आपल्याला शेगडीची पण करायची आहे. छान अशी पितृदेवतासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. पितृदेवतेला पण आपण छान अशी पूजा करून त्यांचा पण दिवा साईडला लावायचा आहे. कणकेचे दिवे आपण जे बनवतो तो कणकेचे दिवे आपण साईडला एका पाठावर किंवा याच दिव्याच्या पुढं आपण ते 5 दिवे कणकेचे लावून आपण दिव्याची आरती म्हणून घ्यायची. आणि आपण दीपनामावली म्हणायला विसरायचं नाही. दीपनामावली आपण म्हणायची. दीपनामावली म्हणत असताना ओम तेजो मना तेजोमया नमः, ओम ज्योतिधराय नमः, ओम ज्योतिप्रकाशाय नमः, ओम दीपेंद्राय नमः, ओम दीपकाय नमः, ओम सेहम्याम नमः, ओम दीपराजाय नमः, ओम अग्ने नमः, ओम प्राणरूपाय नमः, ओम दिव्य तेजाय नमः, ओम परब्रह्म स्वरूपाय नमः, ओम दिव्य असं म्हणून आपण वेगवेगळे नामावली घेऊ शकतो. तुम्हाला जेवढे नामावली माहीत आहे तुम्ही तेवढी नामावली घेऊन पूजा करायची आहे. आणि दिव्याची आरती करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला दिव्याची आरती येत नसेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून दिव्याची आरती करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला आजची सेवा सांगितली आहे. कशी वाटली माझी आजची सेवा नक्कीच सांगा. आणि आजची सेवा झालेली मी स्वामी चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा शेवट घेते. धन्यवाद सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.